फ्रेंड्स, एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। नगररचना आणि मूल्य निर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदे भरण्याकरिता मान्यता मिळालेली आहे आणि ही मान्यता मिळाल्यामुळे लवकरच या विविध पदांसाठी पदभरतीची जाहिरात आपल्याला पाहायला मिळणार आहे। याविषयी सविस्तररित्या माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्या अगोदर एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अद्याप ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर असेच नोकर भरती विषयक संपूर्ण अपडेट्स त्वरित मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहूया, महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग यांच्या वतीने हे महत्त्वाचं परिपत्रक तात्काळ या अंतर्गत 16/9/2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं। संचालक नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग पुणे यांच्यासाठी हे परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं होतं। विषय काय पाहू शकता, विषय नगररचना व मूल्य निर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील रचना सहाय्यक सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदे भरण्याबाबत। सरळ सेवेच्या कोट्यातली जी काही रिक्त पदं आहेत ही रिक्त पदं भरण्याबाबतचं हे महत्त्वाचं परिपत्रक या ठिकाणी निर्गमित केलेलं आहे। उपरोक्त विषयाबाबत नगररचना आणि मूल्य निर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील सरळ सेवेच्या कोट्यातील उपसंचालक, सहाय्यक संचालक, नगररचनाकार, सहाय्यक नगररचनाकार व रचना सहाय्यक ही विविध पदे आहेत पहा। यांची रिक्त असणारी एकूण 548 तांत्रिक पदे भरण्याबाबतचा प्रस्ताव उपसमितीसमोर सादर करण्यात आला असता उपसमितीने प्रस्तावाच्या छाननीअंती खालील विवरणपत्रात दर्शविल्याप्रमाणे रिक्त पदांच्या 50% प्रमाणात म्हणजेच एकूण 276 इतकी पदे भरण्यास मान्यता दिलेली आहे। यावरून आपल्या लक्षात येते की 548 तांत्रिक पदे रिक्त आहेत। यापैकी उपसमितीने 50% पदभरती करण्याकरता मान्यता दिली आणि ही पदं आहेत 50% पदभरती करता उपलब्ध असणारी 276 पदनाम, मंजूर पदे, रिक्त पदे आणि समितीने मान्यता दिल्यानंतर किती पदं भरता येतील याची माहिती घेऊया। उपसंचालक एकूण पद आहेत 29, मंजूर एकूण पद आहेत 29, यापैकी रिक्त पद आहेत 5, तर उपसमितीने मान्यता दिलेली पदं आहेत 3, म्हणजे 3 उपसंचालकाची पदं भरली जातील। सहाय्यक संचालक एकूण पद आहेत 92, त्यामधील रिक्त पद आहेत 24 आणि उपसमितीने मान्यता दिलेली भरण्यास 12 पद आहेत। यानंतर पुढील आहे पहा, नगर रचनाकार एकूण 199 पद आहेत मंजूर असणारी, यापैकी रिक्त पद 35, उपसमितीने पद भरण्यास मान्यता दिलेली आहेत 18 पदांसाठी। यानंतर पुढील पद आहे सहाय्यक नगर रचनाकार श्रेणी 1 चे हे पद आहे, एकूण पद आहेत 503, यापैकी रिक्त पद आहेत 275, उपसमितीने भरण्यास मान्यता दिलेली पदं आहेत 138। आणि शेवटचं पद आहे पहा, रचना सहाय्यक, सहाय्यक नगर रचनाकार श्रेणी 2 चे हे पद आहे, एकूण 606 पद आहेत, रिक्त पद त्यापैकी 209 आहेत आणि 105 पदं भरण्यात येतील। अशी विविध या ठिकाणी 276 पदं या ठिकाणी भरण्यात येणार आहेत। उपसमितीने दिलेल्या मान्यतेच्या अनुषंगाने नगररचना आणि मूल्य निर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील सरळ सेवेच्या कोट्यातील उपसंचालक, सहाय्यक संचालक, नगररचनाकार व सहाय्यक नगररचनाकार या तांत्रिक संवर्गातील रिक्त पदाच्या 50% प्रमाणात म्हणजेच एकूण 171 पदे नामनिर्देशाने भरण्याकरता महाराष्ट्र लोकसेवा आयोगास मागणीपत्र पाठवण्यात आलेलं आहे। म्हणजे फक्त रचना सहाय्यक सोडून सहाय्यक रचना रचनाकार, सहाय्यक नगर रचनाकार श्रेणी 2चं पद सोडून उर्वरित पदं जी आहेत ती 171 पदं आहेत आणि हे 171 पदांसाठी मागणीपत्र लोकसेवा आयोगाकडे पाठवण्यात आलेले आहे। तसेच रचना सहाय्यक या तांत्रिक संवर्गातील 105 रिक्त पदांच्या आरक्षणाबाबतचा प्रस्तावास सामान्य प्रशासन विभागाने सहमती दिलेली असल्याने सदर रिक्त पदांचे आरक्षण पुढील प्रमाणे आहे। म्हणजेच या ठिकाणी पहा, जे शेवटचं पद होतं रचना सहाय्यक श्रेणी 2 मधील हे पद, या पदासाठी सामान्य प्रशासन विभागाने पदभरतीस मान्यता दिली असल्याने त्यांचं आरक्षण सुद्धा पुढील प्रमाणे डिक्लेअर केलेलं आहे। यामध्ये तुम्हाला रिक्त पदं दिसून येतील पहा। उपसमितीने मान्यता दिलेलीच आपण पदं पाहणार आहेत, 105 पदं आहेत आणि या 105 पदांसाठी असणारे सामाजिक आरक्षण सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे।
अनुसूचित जाती 18 पदं असतील, अनुसूचित जमाती 15, विजा अ 6, भज ब 4, भज क 2, भजड 2, विमाप्र 2, इमा व 13, EWS 10 आणि खुल्या संवर्गासाठी एकूण 33 पदं या ठिकाणी असणार आहेत. अशी एकूण 105 पदं या ठिकाणी उपलब्ध होतील. याची जाहिरात आपल्याला लवकरच पाहायला मिळेल मित्रांनो, कारण सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिलेली आहे. इतरही सर्व मान्यता प्रोसिजर प्रक्रिया पूर्ण झालेले या संवर्गातील पदभरतीकरिता इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधी असणार आहे. महत्त्वपूर्ण माहिती होती. या माहितीच्या आधारे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न केला. ही माहिती आवडल्यास नक्कीच लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.